नवनवीन अपडेट्ससाठी तुमच्या व्हायरल इंडियाला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार। जयजी कला महाविद्यालयाच्या प्रांगणात आपण सर्व कलाप्रेमींचे आणि उपस्थित मान्यवर आणि श्री सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मनपूर्वक स्वागत करते। 12,000 पेक्षाही जास्त चित्रांवर त्यांचा दैवी कुंचला फिरला आणि अजरामर कलाकृतींची निर्मिती झाली। कोणत्याही शास्त्रशुद्ध शिक्षणाशिवाय केवळ ईश्वरी देणगीवर आपल्या नेत्रसुखद चित्रांनी लोकप्रियता समाज मान्यता मिळवलेल्या महान प्रतिभावंत रंगसम्राट श्रीयुत रघुवीरजी मुळगावकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त जयहिंद प्रकाशन आणि दीपलक्ष्मीचे संपादक श्रीयुत हेमंत रायकर यांनी त्यांच्या 12 मूळ अप्रतिम बहुरंगी चित्रांची निवड करून दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आज आपण येथे सर्वजण जमलो आहोत। त्याबद्दल आपल्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार मानते। ज्या रंगसम्राटाने 12,000च्या वर रंगीत चित्रांची निर्मिती केली त्यांचे मात्र एकही रंगीत चित्र उपलब्ध नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट। पण म्हणूनच आमचे मित्र श्रीयुत विजयराज बोधनकर यांनी मुळगावकरांचे तैलचित्र चितारण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते पोर्ट्रेट आपण सर्वांसमोर इथे उपस्थित आहे। मी उपस्थित मान्यवर आणि प्रमुख पाहुणे श्रीयुत राजसाहेब ठाकरे यांना दीप प्रज्वलनाची विनंती करते। धन्यवाद। ज्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट बघतोय त्या बहुरंगी दिनदर्शिकेच्या सोहळ्याला आपण आता सुरुवात करूया। तर या दिनदर्शिकेच्या प्रकाशनासाठी मी श्रीयुत राजसाहेब ठाकरे
यांना प्रकाशनाची विनंती करते. सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचे अनेक अनेक धन्यवाद आणि इतर उपस्थित मान्यवरांचे देखील धन्यवाद. दिवंगत बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मुळगावकर यांचा दाट स्नेह होता. त्यामुळे समस्त ठाकरे घराण्याची नाळ या कलेशी जोडलेली आहे. मी राजसाहेब ठाकरे यांचे अत्यंत आभार मानते. ते स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहेत आणि जे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे इथे आल्याबद्दल परत एकदा पुन्हा आभार. जी कला महाविद्यालयाचे श्री राजसाहेब ठाकरे हे माजी विद्यार्थी असल्यामुळेच आजच्या कार्यक्रमासाठी श्री राजसाहेब ठाकरेंचंच नाव दीपलक्ष्मी प्रकाशनाने नक्की केले होते. राजसाहेबांच्या भाषणांची उत्सुकता आपणा सर्वांनाच आहे. तर मी आता त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करू इच्छिते. माझ्या इथे जमलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनी, मी आज खरं तर पीके आभाराचं भाषण करायला उभा नाही, परंतु मी आज आमचे मित्र जयराज साळगावकर यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं. कॅलेंडरचं उद्घाटन नसतं आणि झाडाच्या किंवा नारळाच्या झाडाच्या झावळ्या कापायच्या असं जरी त्यांनी मला सांगितलं असतं तरी मी नक्की आलो असतो, कारण मला कॉलेजमध्ये यायचं होतं. मी आता कारण शोधत होतो. त्याच वेळेला नेमकं जांभूळ टपकावत असे जयराज साळगावकर माझ्यासमोर टपकले आणि त्यांनी मला हे आमंत्रण दिलं. त्याच्यामुळे मी आपल्याला जे सांगितलं गेलं की मी कुठच्याही तारखेला अवेलेबल आहे तो असा होतो मी अवेलेबल. परंतु आज मला कॉलेजमध्ये येऊन खूप बरं वाटतंय. आज कॉलेजमधली अनेक मुलं इथे मागे बसलेली आहेत. मला अजून एका गोष्टीचा आनंद होतोय, म्हणजे मी ज्या वर्गामध्ये होतो, ज्या वर्गामध्ये माझे इतर सहकारी माझ्याबरोबर जे शिकत होते त्यातले संतोष क्षीरसागर आणि शिवानंद जोग हे दोघे जण हे माझ्याबरोबर वर्गात होते. तुम्हाला आताच मला सिस्टीम मला माहिती नाही कॉलेजमधली, परंतु आम्हाला कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला, खास करून फर्स्ट इयरला कोणीतरी शिक्षक यायचे आणि आम्हाला एक असाइनमेंट देऊन जायचे. इथे पाडेकर बसलेले आहेत, मला असं वाटतं पाडेकरांना ही गोष्ट नक्की माहिती असेल. आणि आम्हाला काहीतरी एक असाइनमेंट द्यायचे आणि मग ती असाइनमेंट त्या दिवशी पूर्ण करा, दुसऱ्या दिवशी पूर्ण करा, वर्षाच्या शेवटी पूर्ण करा, पण वर्षाच्या शेवटी दाखवली पाहिजे. अजून तसंच आहे, मला कल्पना नाही. त्याच्यामुळे आम्ही सकाळी 9:15 कॉलेज सुरू झालं की आम्ही ती असाइनमेंट ऐकायचो, लिहून घ्यायचो आणि अख्खा वर्ग उठायचा आणि खाली चहा प्यायला निघून जायचं. त्यातले काही चहा प्यायचे, सकाळ असायची त्याच्यामुळे कवडी पिक्चरला जायचे, बाहेर निघून जायचे. पण त्याला एक
शाळेचा कॉलेजमधला तो ते दिवस फार वेगळे होते. ही सगळी ही जी दोन इथली पटांगण आहेत, मला माहित नाही आता तुमच्याकडची कॉलेजमध्ये इलेक्शन कशा होतात ते काही नाही. आमच्या वेळेला मी ज्या वेळेला 83 साली इथे कॉलेजमध्ये आलो, माझ्यासाठी तो कल्चरल शॉक होता. कारण ज्या वेळेला मी एक बालमूत विद्या मंदिर मधनं डायरेक्ट जीजेस कुलापाट, आणि जेव्हा इथे मी आलो कॉलेजला त्यावेळेला मला असं वाटतं त्याच वेळेला इलेक्शन असायचे ना, काही ते कसल्या GSBS काहीतरी काय असल्या काहीतरी इलेक्शन असायचे आणि पॅनल असायची 3-3 जणांची. तुम्हाला कल्पना येणार नाही, हे जी 2 पटांगण तुम्हाला दिसत आहेत ना, या 2 पटांगणामध्ये एका पटांगणामध्ये साधारणपणे 20-25 स्पीकर आणि एका पटांगणामध्ये 20-25 स्पीकर. एक पॅनल या बाजूला, एक पॅनल या बाजूला. तुमच्या लंच टाइमची बेल झाली की दोन्ही जे स्पीकर सुरू व्हायचे, मला असं वाटतं CST स्टेशन पर्यंत ऐकू जात असेल त्यावेळेला. अख्खं कॉलेज रंगवलेलं असायचं, अख्खं कॉलेज. याचं कारण प्रत्येक जण चित्रकार, प्रत्येक जण प्रत्येकाच्या मध्ये कोणामध्ये तरी कवी, त्यांनी कविता केलेल्या असायच्या. काही सगळे आमचे टायपोग्राफी वाले एक लेटरिंग दाखवायचे सगळे. कोणी पोर्ट्रेट्स करताय, कोणी काय करतंय, कोणी वॉटर कलर करतंय, आणि असं अख्खं वातावरण असं जे असायचं. मला नाही वाटतं जीजेस कुलापाट सारख्या त्यावेळेच्या निवडणुका भारतात कुठे होत असते. पण आता बंद झाली, आता बंद झाली. तुमचा नोंदवू नका, तुम्हाला बघायला पण नाही पाहिलं ते. संतोष मला असं वाटतं संतोषने सांगितले सुरू कर परत हे, त्याला एकदा तो आनंद घेऊ देत. मला ही जी आता जिथे आम्ही आलोय, मी काहीतरी भूतकाळ फार जात नाही, परंतु हे मला जे त्यावेळेच्या गोष्टी ज्या आठवतात. आमचा स्टुडिओ एके दिवशी पेंटिंगला काढला होता वरचा 5व्या मजल्यावरचा. त्यावेळेला आम्हाला इथे आणलं होतं खाली. मला असं वाटतं 3-4 महिने आपण इथे होतो काम करत. तर आमच्या वर्गातला एक मुलगा होता, तर मी नावं नाही सांगत, आणि त्याला इंग्रजी बोलायची भयंकर हौस होती, पण चुकीचं इंग्रजी. आणि एके दिवशी मी इथे खाली आम्ही काम चालू होतं, काहीतरी काय मॉडेल बसले होते का काय बसले होते, आणि आम्ही पेंटिंग करत होतो, ऑइल पेंटिंगचं काम होतं. आणि तर इथे खिडक्या होत्या काय, बुजवल्या का त्याच्या मागे? त्याच्या मागे म्हणजे कशी मागे बुजवल्या? का पण तर मला आठवतं इथे खिडक्या होत्या त्या सगळ्या, आणि आम्ही बसलो होतो. त्याला 5व्या मजल्यापेक्षा जरा अंधारच होता इथे, तसा फार काही लाईट नव्हता. पण आम्ही काम करत असताना मला कोणतरी माझ्या बाजूला उभं असं दिसलं, म्हणून मी त्या इंग्रजमधनं असं डोकं वरती काढून विचारलं, तो गॉगल घालून आला होता आतमध्ये इथे इंडोरला. तर म्हटलं तेव्हा म्हटलं छान आहे, गॉगल छान आहे. कुठला? रेमंड्स. त्याला रेबॅन म्हणायचं होतं. हे अशा काही इथे घडलेल्या गोष्टी आहेत त्या. याचा काही कॉलेजमधला सगळं आमची काही गोष्टी सगळ्या सांगत बसत नाही, परंतु मला खरंच आनंद झाला की माझ्या वर्गातला माझा एक मित्र आज जीजेस स्कूल ऑफ अप्लाइड आर्टचा डीन आहे, हे ऐकून आणि बघून पण बरं वाटलं. आणि आमचा शिवानंद इथे मुलांना तुम्हाला सगळ्यांना शिकवतो. मी खरं तर आरेतुऱ्यामध्ये बोलणं बरोबर नाही तुमच्या आयडीने, तर तुम्ही पण उद्या बोलायला लागा, ते पण बरोबर दिसत नाही. पण मी मुळगावकरांबद्दल आता बोलायचं झालं तर मुळगावकरांबद्दल काय बोलणार म्हणजे खरं तर मी त्यांच्या ऐकलेल्या कथा आहेत किंवा गोष्टी ऐकल्या आहेत, आणि त्याही माझ्या काकांकडनं आणि माझ्या वडिलांकडनं, की देवदेवतांची पेंटिंग्स कशी कोणी करावी, तर ती मुळगावकरांनी करावी. त्यावेळेला काही ठरलेले काही गोष्टी होत्या की ज्याला आपण सुंदर महिला काढणे हे कोण करायचं, तर मुळगावकर नाही तर दलाल.
आज ही सगळी पेंटिंग पाहताना मला अनेकदा असं वाटतं की अनेकांशी मी ही गोष्ट बोललोय, अनेकांशी गोष्ट बोललोय की हे जे सगळे चित्रकार जे जन्माला आले आपल्याकडे हे चुकून या देशात आले. खरं तर चुकलेच, या देशात जन्म घेतला या लोकांनी हे चुकले. ही माणसं जर युरोपमध्ये असती समजा जन्माला आलेली असती तर ह्यांचं केवढी मोठी ह्यांच्या नावाची म्युझियम्स असते. आज आमच्या देशामध्ये कलेला कोणत्याही कुठच्याही प्रकारे कुठे काय सगळे औरंगजेबी कारभार असतो. त्याचा राजकीय पक्ष आता कोण सत्तेवर आणि अगोदर कोण सत्तेवर त्याच्याशी काही संबंध नाहीये, पण औरंगजेबीच कारभार. मला आठवतंय मी एके दिवशी इटलीला गेलो, खूप वर्ष झाली त्याला, 15-20 वर्ष झाली असतील. आणि इटलीला ज्यावेळेला रोमला आमचं विमान लँड होत होतं, ज्यावेळेला झालं लँड, माझ्या कानालाच इतकं बरं वाटलं ना की तुझ्या बाई मला विमानातली बाई ज्यावेळेला बोलली की वेलकम टू लिओनार्दो विंची एअरपोर्ट. लिओनार्दो विंचीच्या नावाने एक एअरपोर्ट आहे आणि तो रोम मधला. आपल्या देशामध्ये कुठेतरी एखाद्या चित्रकाराच्या नावाने आम्ही केलंय, शिवाजी दादरला एक दीनानाथ दलालांच्या नावाने एक बाग केली मोठी. पण या बागेबिगेने होणार नाही. इतकी मोठी इतकी समर्थ माणसं यांच्या नावाने केवढ्या मोठ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आमच्याकडे त्याच नावाने त्याच गोष्टी होत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं ना की मी पंडितांचं काम, मी SM पंडितांचं काम मी स्वतः पाहिलंय, पंडित काम करताना मी पाहिलंय. मी एका बाबतीत मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजेन की आमच्या कलानगरमध्ये जिथे आमचा मातोश्री बंगला, बरोबर कलानगरच्या मातोश्री बंगल्याच्या समोर आमचे KK हेब्बर राहायचे, बाजूचा बंगला सातवळेकर राहायचे, कायगोदरी अपोजिट ढोल काका राहायचे, सुरुवात केली की बेंद्रे राहायचे, तालास राहायचे, त्याच्यानंतर आमचे शिल्पकार आसगावकर, मागच्या बाजूला गेलं तर वडके असायचे. तुम्हाला जी तुम्ही नावं म्हणाल की सगळे जगप्रसिद्ध असे चित्रकार शिल्पकार त्या कलानगरमध्ये होते. आणि आम्ही त्यावेळेला लहान असताना असं एकही घर नसायचं की त्या घरामध्ये आम्हाला कोणालाही कुठेही कुठच्या वेळेला ऍक्सेस असायचा. गेलं तर हेपर काका पेंटिंग करताना दिसायचे, कधी कुठच्या वेळेला दुपारी गेलं तर धोंड काका काही वॉटर कलर करताना दिसायचे, एरवी कधी गेलं तर त्या स्टिपलिंग लेवलवरती बेंद्रे काका काम करताना दिसायचे. या सगळ्या गोष्टी पाहण्याचं, त्या लोकांना पाहायला मिळालं मला, किंवा त्यांचं काम करताना पाहायला मिळालं. मला असं वाटतं की आमची पिढी ही खूप भाग्यवान होती, किंवा मला मी स्वतःला भाग्यवान समजतो. सगळेच काय कलानगरमध्ये नव्हते त्यावेळेला, पण कलानगर मधलं पण एक वातावरण होतं जे खरंच एक कलेशी संबंधित असं वातावरण. बाजूला JJ सुलावाडचं हॉस्टेल होतं, आहे अजूनही. त्याला काय त्याला रेक्टर घ्यायचं म्हणायचं ना, अजून रेक्टर्स म्हणतात का, खापरे होते, बरोबर खापरे होते. पण हे इतकं काम बघितलंय मी, बाळासाहेबांना स्वतः काम करताना बघितलंय, माझ्या वडिलांना स्वतः काम करताना बघितलंय. आणि ते पाहत मी जे काय आज माझी चित्रकला दिसते, व्यंगचित्र कलेतनं माझ्या जे काही स्ट्रोक्स दिसतात किंवा इतर गोष्टी दिसतात, हा तो संस्कार आहे. तो इतक्या वर्षांचा संस्कार आहे की त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात. आणि म्हणून माझ्यासमोर आज JJ सुलापाट मध्ये आमची जी अप्लाइड आर्टची मुलं बसलेली आहेत, मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन की प्रत्येक वेळेला आता मी साधी गोष्ट सांगतो की आज किती वर्षांनी, जवळपास 1999 नंतर मी आत्ता म्हणजे जवळपास मी किती 17, 18, 20 वर्ष मी कामच नव्हतं केलं, पेन्सिलला हात नव्हता लावला. काम चालायचं थोडं इकडे काम चालायचं, पण असं काही छापणं बिपणं काही नसायचं. पण माझा डोळ्यांचा अभ्यास नव्हता थांबला. जे जगभरातले चित्रकार होते, शिल्पकार होते, ह्यांची पुस्तकं माझ्याकडे असंख्य पुस्तकं आहेत. ती पाहत राहणं, मला असं वाटतं की पाहत राहणं हा देखील एक अभ्यास आहे. आणि तुम्हाला पण मी हे सांगेन की तुम्ही काही नसाल करत, तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं पाहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी जे इतक्या वर्षात माझी चित्र बाहेर आलेली असतील, परंतु माझ्या डोळ्यांनी जो अभ्यास चालू होता तो कायम होता, म्हणून मी आता काम करू शकतोय.
तुम्हाला पण मला हेच सांगायचंय की हे जे सगळे चित्रकार आहेत त्या चित्रकारांचा अभ्यास एकदा काम बघा. तुम्हाला गरज नाही की ते मुळगावकरांनी काढले तसंच तुम्हाला चित्र काढायला पाहिजे, पण मुळगावकरांचं चित्र नुसतं पाहत जरी राहिला तरी मला असं वाटतं तुमचा बराचसा अभ्यास होऊन जाईल. मी बोधनकर बोलतो ते बरोबर बोलतो की नाही? आज इथे बोधनकर बसलेले आहेत, एक उत्तम चित्रकार, उत्तम. त्यांचं काम बघा एके दिवशी तुम्ही. त्यांचं एकदा आता मला तसं पुण्याला लागलं होतं ना, पुण्याला आता काम लागलं होतं. फार अप्रतिम काम करतात ते. अशी असंख्य लोक आहेत आज आपल्याकडे, पण आपल्याकडच्या समाजालाच मुळात ह्या गोष्टींशी किती देणं घेणं आहे हा मला प्रश्न पडतो अनेकदा. पण तुम्ही देखील काही खचायची आवश्यकता नाही, बाजूला व्हायची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नीट बघणं आवश्यक आहे. परदेशामधल्या गोष्टी, परदेशामधली चित्रकला, परदेशामधली शिल्पकला ही पाहणं तुम्ही गरजेचं आहे, ही आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं ती गोष्ट तुम्ही जपावी. आज मुळगावकरांच्या एका काय म्हणू त्याला दिनदर्शिकेचं आज उद्घाटन होतंय. मी जयराजींना मी विनंती करेन की आपल्याकडच्या किमान महाराष्ट्रामधल्या प्रत्येक चित्रकाराच्या नावाने जर समजा अशा प्रकारच्या दिनदर्शिका आल्या तर हे किमान चित्रकार घराघरात पोहोचतील. समजले नाही तरी चालते, डोळ्यासमोर राहिले तरी खूप झालं असं मला वाटतंय. त्याबद्दल मी जयराजी यांचे प्रकाशक इतर सर्व मान्यवरांचे मी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन, आभार मानतो आणि मी आपणा सर्वांची मनापासून रजा घेतो. मी पुन्हा एकदा जयराजींचं मी आभार मानेन की मला पुन्हा तुम्ही मला कॉलेजमध्ये आणलात आणि मला कॉलेज दाखवलं, त्याबद्दल मी आभार मानेन की मला पुन्हा तुम्ही मला कॉलेजमध्ये आणलात आणि मला कॉलेज दाखवलं, त्याबद्दल मी तुम्हाला खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायकर आता शिवराज साहेबांचा सत्कार करतो. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी आत तिथे जागेवरती बसावं. मला काही मी आता बाहेर जाऊन फक्त एक कट्ट्यावरती माझ्या मित्रांबरोबर एक चहा पिणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिथे काही कट्ट्यावर यायची आवश्यकता नाही, गरज पण नाहीये. परंतु हे सर्व मान्यवर इथे आलेले आहेत, त्यांचे महत्वाचे विचार तुम्ही सगळ्यांनी नीट ऐकावेत असं मला वाटतंय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचे डोळे आणि कान हे चालू ठेवावे. धन्यवाद. बाहेर पडला मर्दगडी, राजाची बसवया खडी. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, नवनवीन अपडेटसाठी तुमच्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा.